सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। विशेषतः केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सुमारे 2 एकर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त होऊन जमीनदोस्त झाले आहे। शेतकऱ्यांचे 12 लाखांहून अधिक नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे त्वरित पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। हेमंत संपतराव शिंदे, मुक्काम पोस्ट शिंदेनगर, तालुका फलटण, जिल्हा सातारा। माझी 2 एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या 5 दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। त्याला अंदाजे 6 लाख रुपये माझा खर्च आलाय। निर्यातक्षम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या रेटप्रमाणे माझे 12 ते 15 लाखाचे नुकसान झालेले आहे आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी। मी अत्यंत गरीब परिस्थितीतनं उत्पन्न काढलेलं आहे। आर्थिक अडचणीमुळे असून सुद्धा मी निर्यातक्षम केळीचे उत्पन्न घेतो। इथं कुठंतरी शासनाने ह्याच्यावर दखल घ्यावी आणि मला काहीतरी थोडीफार शासनाची। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।